पाहिला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या पायावरती मस्तक टेकवतो आणि मग सेवेला सुरुवात करतो मस्तक माझे पायावरती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सालाबाद प्रमाणे सुरू असलेला सप्ताह विठ्ठलनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं महाशिवरात्रीचा उत्सव जागृत असं असलेलं देवस्थान ओंकारेश्वर आणि डोंगरगण गावामध्ये एखाद्या गावामध्ये गावाची लोकसंख्या भरपूर असते पण कीर्तनाला संख्या कमी असते। पण डोंगरगण मध्ये गावाची संख्या म्हणावाशी नाही, गाव काय मोठं नाही पण गर्दी बघितली तर म्हणावाशी गर्दी आहे। एवढा मोठा मंडप आणि दुसऱ्याच दिवशी फुल झाला। अजून तर 5-7 बाकी दिवस शिल्लक आहेत। अजून येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। गाव पारमार्थिक आहे, गावातली पुढारी मंडळी पारमार्थिक असते की गाव पारमार्थिक असते। गावातली भजनी मंडळी सावध असते, सतत त्यांनी सातत्य ठेवलेलं असेल तर गाव पारमार्थिक राहतं आणि लोकसंख्या जशी आहे तशी कार्यक्रमालाही संख्या दिसते आणि सातत्य ठेवलेलं आहे। काही गावामध्ये सप्ते जोरात होतात 2-3 वर्ष, पहिल्या वर्षी धामधूम,
जोरात मोठ्या हवेमध्ये असतो तो पहिला सप्ताह मोठ्या प्रमाणात, दुसऱ्या वर्षी टामटोम कमी येतं प्रमाण, आणि तिसऱ्या वर्षी सामसूम. पण सातत्य ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे भजनी मंडळी उत्कृष्ट आहे, गाणारे एकाहून एक बळे. मृदंगाचार्याबद्दल तर प्रश्नच नाही, स्वतःची कला स्वतः दाखवतात. स्पीकर सुद्धा दणदणीत आहे, म्हणजे इथली मंडळी दूरदृष्टीची आहे. हिरे रत्न असे तुम्ही हुडकून ते रत्न जमा केलेले आहेत या सर्व गायक मंडळीसाठी. कीर्तनकार मंडळी, विद्वान मंडळी आहेत, मृदंगाचार्यासाठी स्पीकरवाले आहेत. सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. कार्यक्रमाला सुरुवात करूया. 2 दिवस पहिले बांधील असतात, म्हणजे नियमातले असतात. पहिल्या दिवशी अभंग महाराजांना मंगलाचरण घ्यावा लागतो. दुसऱ्या दिवशी अभंग महाराजांना नामपर घ्यावा लागतो. मग 3 दिवसापासून ते 6 दिवसापर्यंत मधल्या कीर्तनकाराला जरा सवड आहे, मोकळं चाकळं. कोणता बी अभंगे उपदेश पर घे, तुझ्या मनात असेल. उद्या काल आहे म्हणताना आदल्या दिवशी मागणी पर अभंग घ्यावा लागतो. आणि काल्याच्या दिवशी तर दंडक आहे, काल्याचंच बोलावं लागतं. आज दुसरा दिवस आहे, आज नेमात बोलावं लागतं. आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या भाग्यात असल्यामुळं तुमच्या माय बापांचं दर्शन मला घडलेलं आहे. पहिल्यांदाच मी आलो त्यामुळं परिचय करून देतो. नाव काय म्हणाल तर दयाघन माझं नाव आहे. पंढरपुरामध्ये राहतो कुठं म्हणाल, जगात असलेला प्रसिद्ध मठ कैकाडी महाराजांचा, त्या कैकाडी महाराजांच्या मठा शेजारी आपला त्यांच्या मठा एवढीच जागा आहे. त्या मठामध्ये राहतो. त्या मठाचं नाव काय म्हणाल तर स्वामी नामानंद महाराज सेवाश्रम. त्यांची आपली समाईक भिंतच आहे. हे का सांगितलं की आंधळ माणूस तिथं येईल. कैकाडी महाराजांचा मठ म्हणल्यावर प्रसिद्ध आहे आणि त्या मठामध्ये राहतो. इथं येण्याचं नियोजन काही महिन्याच्या वारीला आमचे विठ्ठलराव यादवराव गुंड वागळूचे त्यांचे काही भाचे पंढरपूरला महिन्याच्या वारीला येतात. कसा काय नंबर गावातल्या मंडळीकडे कुणाकडे आला माहिती नाही. कुणी तारीख घेतली ती माणूसच अजून माझ्या समोर आला नाही. कुणी घेतली काय माहिती. गाव पहिल्यांदाच गेलतो धानोऱ्यात आज कड्यावरनं, आणि तिथून फोन लावला. ते म्हणले माग या, महेश मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूला आपल्या इकडं रस्ता आहे. पुन्हा तिकडून माघारी आलो. तसे कार्यक्रम आष्टी तालुक्यात कुंभेफळ, कुंटेफळ, आंबोरा, वाघळूस, धानोरा या पंचकृषीमध्ये, बाळेवाडी, धनगरवाडी अनेक वेळा वेळोवेळी या भागामध्ये कार्यक्रम झाले. पण पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आणि तुमचं भक्ती प्रेम पाहून हृदय भरून आलं. भगवंताबद्दल असलेली निष्ठा, देवावर असलेलं प्रेम आणि तुम्ही करत असलेली ही भक्ती. देवावर प्रेम आहे म्हणून तुमच्याकडून भक्ती घडती. सगळ्यालाच माहित आहे देवाचं नाव घ्यावं लागतं, कीर्तन ऐकावं लागतं, पण माहित असलेले सगळेच येतात असं नाही. ज्याच्या भाग्यात आहे ती माणसं आलेली आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हिंदू धर्मामध्ये आपले किती कोटी देव आहेत आता ओळख झाली की माझा पत्ता सांगितलं की आता मग तुम्ही इथले मी तिथला ओळख झाली. आता बोलायला हरकत नाही. हिंदू धर्मात किती कोटी देव आहेत, हा असं बोलायचं. किती कोटी
आपण बोला 33 कोटी देव आहे. पण कोणत्याही कार्याला सुरुवात करायची असेल तर मान कोणाला दिलाय? कोणाची पूजा आहे आधी? कोणत्या देवाची आहे? गणपतीची. मग काल मंगलाचरण झालेला आहे, आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात आहे. त्यामुळं गणरायाला वंदन करूया, गणरायाचं स्तवन करून मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंगलमूर्ती मोरैया बापा, मंगलमूर्ती मोरैया बापा, मंगलमूर्ती गजानना, मंगलमूर्ती मोरैया बापा, मंगलमूर्ती मोरैया बापा, मंगलमूर्ती गजानना. जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे. सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आणि नामपर घ्यावा लागतो म्हणून नामाबद्दलच घेतलेला आहे. काही अभंग महाराजांचे कडक भाषेमध्ये आहे. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे सिंधळीचे रडतील. काही कडक भाषेमध्ये तर काही महाराजांचे अभंग सौम्य भाषेमध्ये. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुक्ती नाम,
सकळांच्या बाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराजांचे अभंग काही कडक भाषेमध्ये म्हणजे साक्षात शिव्या दिल्यात आपल्याला आणि साक्षात दंडवत घातलाय पायावरती. म्हणजे मला सांगायचं काय की महाराजांच्या जीवनामध्ये जसे प्रसंग आले तसे महाराजांनी अभंग लिहिलेले. आजच्या सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून काय म्हणतात बरं. जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला त्या गाथ्यातला हा अभंग आहे. माणसाचा माथा जर व्यवस्थित राहावा असं वाटत असेल तर माणसानं गाथा हातात घेतला पाहिजे. कोणताही जीवनातला प्रश्न निर्माण होऊ द्या, प्रश्न जीवनामध्ये पडू द्या, त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांच्या गाथ्यामध्ये. आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो की एका बाजूला शिवरात्रीचा महाउत्सव आहे, ओंकारेश्वर त्यांचा उत्सव आहे शिवरात्री. दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांचा गाथा पारायणाचा सोहळा आहे त्या निमित्तानं, आणि विठ्ठलनाथ महाराजांची पुण्यतिथी. संतांचे उपकार आहेत आपल्यावरती जगाच्या कल्याणा. देह कष्ट परोपकार
विभूती देह कष्टविती परोपकारे जगासाठी या संतांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला. त्यांच्या उपकारातून ऋणी होण्याचा हा छोटासा प्रयत्न आपला आहे. ऋणी होऊ शकत नाही. त्यांचे विचार जिवंत आहेत म्हणून अत्याचार कमी आहे, बलात्कार कमी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे विचार होते म्हणून शिवाजी महाराज कीर्तनात बसले होते. आणि शिवाजी महाराज कीर्तनात बसले होते तेव्हा तुकोबारायांनी अभंग घेतलेला होता. तसं पाहायला गेलं तर महाराजांच्या कानावर शब्द तुकोबारायांचे पडले. महाराजांनी वयाच्या लहान वयामध्ये 14व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथविधी घेतली होती. राजांच्या मनात फेरफटक्याला जायचं आलेलं होतं. टाच मारली बघा घोड्याला, टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला, मारली घोड्याला, घोड्यावर स्वार झालेला. राजांच्या मनात आलं आपण घोड्यावरती स्वार व्हावं, एक फेरफटका मारावा. राजे घोड्यावर स्वार झालेले आणि राजांनी फेरफटका मारायला सुरुवात केली. ही वार्ता कळता मोगलाला, ही वार्ता कळता मोगलाला, सुलतानी फौजेला. शिवाजी राजे जन्माला आले नसते तर काशीची कला जाती थी, मथुरा में भैजित होती थी. एक शिवाजी नहीं होता, सबकी सुनता होती थी. शेंडी जाती थी और दाढ़ी रहती थी. तुमचे माझे नाव जमील खा, गफूर खा, बिस्मिल्ला खा. या बुरक्यातल्या या माता भगिनी बसलेल्या बुरक्यातल्या चांदबिब्या झाल्या असत्या. पण शिवाजी राजे जन्माला आले. राजे तुकाराम महाराजांच्या कीर्तनाकडे वळले. मोगलांनी पाठलाग केला. त्या काळामध्ये मंदिरात कोणी घुसलेला दिसला. एखाद्यानं मंदिरात जाऊन देवापुढं अगरबत्ती लावलेली दिसली तर सुलतानाच्या फौजेनं पाहिलं तर त्याचा हात गलम केला जात होता. एखाद्यानं गणपतीला अभिषेक घातला तर त्याची मान गर्दन त्याची उतरली जात होती. नवऱ्या देखत नवऱ्याच्या बायकांवरती बलात्कार होत होते. नवरे फक्त पाहत होते आणि म्हणत होते आमच्या नशिबातच हे आहे का काय. शेतकऱ्याच्या घरात घुसून शेतकऱ्यानं कमावलेलं 18 प्रकारचं धान्य लुटलं जात होतं. ही अवस्था आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज येऊन बसलेले. ही वार्ता कळता मोगलाला, मोगली फौजेला, मोगली फौजेला. पठारांनी वेडा बघा दिला, मोगलांनी वेडा बघा दिला. मोगलांनी वेडा दिला कुठं? तुकाराम महाराजांच्या चालू कीर्तनाला. रंग चढे तसे कीर्तनाला.
कीर्तन रंगात आलेलं होतं. शिवाजी राजे शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून वयाच्या 14 वर्षाला गेले दर्शनाला. आपण अभिषेक दह्या दुधानं करतो, पण शंभू महादेवाला अभिषेक महाराजांनी रक्ताचा केला. ओम नमः शिवायचा जप कीर्तनामध्ये करत राहिले. महाराजांना काहीच माहित नाही की पठाणाची फौज या मोगलांना पाठलाग करून वेढा दिला होता. कीर्तनाला वेढा दिलेला आहे हे महाराजांना माहिती नाही, पण तुकाराम महाराजांनी कीर्तनातून तुकोबारायांनी उपदेश शिवाजी महाराजांना केला की महाराज, तुम्ही शिवाय नमः जप करण्यापेक्षा, ओम नमः शिवाय जप करण्यापेक्षा हातात तलवार घेऊन करा धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन. मी हे का सांगितलं की ज्या तुकोबारायांनी उपदेश शिवाजी महाराजांना ज्या तुकोबारायांनी उपदेश केला त्या तुकोबारायांचा अभंग आहे. त्या तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीच्या डोहात रामेश्वर शास्त्रीनं फेकून द्यायला सांगितला. बंद कर हे अभंग लिहायचे. महाराजांनी विचारलं लिहिलेल्या अभंगाचं काय करू? ते इंद्रायणीच्या डोहात फेकून, इंद्रायणीच्या डोहात फेकून दे म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी तो गाठा घेतला आणि इंद्रायणीच्या डोहात फेकून दिला. पण तुकाराम महाराजांनी प्रथम दर्शनी वाईट वाटलं रामेश्वर शास्त्री, पण तुकाराम महाराजांनी जबाबदार धरलं की पांडुरंगाला धरलं, रामेश्वर शास्त्रीला नाही. तुकोबारायांचा स्वभाव व्याघ्रमुखी होता. माणसाच्या स्वभावामध्ये 2 प्रकार आहेत. एक श्वानमुखी, श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याला दगड मारा, कुत्र्याला दगड मारल्यानंतर कुत्रा त्या दगडाच्या मागे पळतो. वाघाला दगड मारा, वाघ कधी दगडाच्या मागे पळत नाही. वाघ दगड कुठून आलाय, दगड मारणारा कोण आहे, वाघ पाहतो आणि जो दगड मारणार आहे त्याच्याच नरड्यावर उडी मारतो. याला व्याघ्रमुखी म्हणतात. तुकाराम महाराज श्वानमुखी नव्हते, व्याघ्रमुखी होते. महाराजांनी रामेश्वर शास्त्रीला जबाबदार धरलं नाही, महाराजांनी जबाबदार धरलं पांडुरंगाला धरलं. पांडुरंगा, रामेश्वर शास्त्रीला बुद्धी देणारा तूच आहे. रामेश्वर शास्त्रीला वया पाण्यात पुढं म्हणून माझ्याकडे बुद्धी देऊन बोलायला लावणारा तूच आहे आणि मला गाथा लिहायला साक्षात्कार देणारा तूच आहे. नाम देवे केले स्वप्ना माझी जागी, सगळे पांडुरंगे येऊन
मला घेऊन आला, माझ्या स्वप्नात आला, मला गाथा लिहायला तूच सांगितलंस आणि रामेश्वर शास्त्रीला तूच माझ्याकडे पाठवलं. तुला काय वाटलं? हा गाथा बुडवल्यानंतर तुकाराम घराकडे जायला वाटलं. 65 लाखाची जागिरी होती पांडुरंगा. तुझ्या पायाजवळ येण्यासाठी सर्वस्व होत नव्हतं ते. एकाच दगडावर, एकाच आसनावर 13 दिवस त्या पांडुरंगाचा ध्यास ठेवून ज्या तुकोबारायांनी अनुष्ठान मांडलं, गंगा माईला प्रगट व्हावं लागलं. तुकारामा, हा गाथा तुझा घे, जगाला याचा उपयोग होणार आहे. त्या गाथ्याचं पारायण डोंगरगड मध्ये चाललं. चमत्कार 2 आहेत. राघवे सागरात पाषाण तारिले. रामप्रभू रामरायाच्या काळात दगड करले, तुकाराम महाराजांच्या काळात गाथा. अरे वैकुंठाला गेलेले तुकाराम 3 वेळा माघारी आले. एकदा संताजी जगण्यासाठी आले, एकदा स्वतःच्या मुलीसाठी भागीरथीसाठी आले, एकदा निरोपार आणण्यासाठी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. वेळा दिला होता कीर्तनाला, वेळा दिला होता कीर्तनाला, रंग चढे तसे कीर्तनाला. उल्लंघ कीर्तन आलेलं होतं. महाराज सांगत होते धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. आणि अशा वेळेला धर्माबद्दल महाराज बोलत बोलत कीर्तनाचा टायमिंग संपला, कीर्तन सुटलं. पण पांडुरंगानं केलेला चमत्कार, जेवढी माणसं महाराजांच्या कीर्तनात होती तेवढी सगळी माणसं त्या पटाणाला शिवाजी आणि प्रत्येक पटाणाने एक पकडला. मैंने शिवाजी को पकड़ के लाया. दूसरा म्हणतो मैंने शिवाजी को पकड़ के लाया. तीसरा म्हणतो मैंने शिवाजी को पकड़ के लाया. खरा शिवाजी सही सलामत निघून गेला. असा अधिकार अजून कीर्तनाला नाही सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात करायची अजून, प्रस्तावना आहे, प्रस्तावना संपली. असा अधिकार ज्या तुकोबारायांचा होता, त्या तुकोबारायांच्या गाथ्यातला अभंग आहे. महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात नाम घेता वाया गेला, आईसा कोणी आये केला. ते म्हणाल महाराज तुम्ही सुरुवातीलाच उभारल्या बोलले. काही अभंग कडक भाषेमध्ये आहेत, काही अभंग महाराजांचे मवाळ भाषेमध्ये आहेत, काही नामपर आहेत, काही उपदेशपर आहेत. मग कोणती वेळ महाराजांवर आली की हा अभंग महाराजांना लिहावा लागला? काहीतरी निमित्त असेल ना. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये ज्ञानी पंडितांची सभा भरलेली होती. अध्यक्ष महाशय बसलेले होते. तुकाराम महाराजाला आमंत्रण नव्हतं. त्या काळात तुकाराम महाराजाला महाराजच म्हणायला कोणी तयार नव्हतं. व्यक्ती आहे तोपर्यंत व्यक्तीची किंमत होत नाही. व्यक्ती गेल्यावर व्यक्तीची किंमत कळते. अजून ढोबळ भाषेत सांगू का? जागेची किंमत विकल्यावर, माणसाची किंमत मेल्यावर. ज्ञानोबारायाच्या झोळीमध्ये मधुगिरी मागितली तर मधुगिरी नाही दिली, शेण दिलं, माती दिली, दगड दिली.
पण आज ज्ञानोबा रायाला डोक्यावर घेऊन नाचायला गेलेले. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये मंबाजी बुवानं काठीनं नाही काठाड्यानं मारलं. पण आज तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय. एवढं मोठं सामर्थ्य महाराजांचं कळायला गेलं. अन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ. पण त्या काळात तुकाराम महाराजाला महाराज म्हणायला कोणी तयार नाही. तुकाराम बुवा काय काय म्हणायची येडा तुक्या. महाराजांना बोलावलं नव्हतं, पण महाराजांच्या कानावर बातमी गेली की जगातले विद्वान पंडित, ज्ञानी पंडित एका ठिकाणी बसलेले आहेत. सभा आहे, म्हणजे त्यांची मीटिंग आहे. त्या सभेचा विषय आहे माणसाच्या मानवी जन्माचं कल्याण कशानं होईल. मला सांगा, एकदा कायदा ठरला की ठरला, पुन्हा काय बदल आहे का? जाताना आपण डाव्या बाजूने चालावं, पुढच्या येताना आपल्या उजव्या बाजूने यावं, ठरलं ना. आणि जर तसा नाही वागला तर ऍक्सिडेंट. दोन्ही बाजूला झाड आहे, झाडाला तांबडा पांढरा पट्टा लावलेला आहे. ते झाड सरकारी आहे, त्याला जर तोडलं तर काय होईल? दंड होईल, शिक्षा होईल. कायदा ठरला. कोण तोडतं का त्या झाडाला? नाही. लग्न झाल्यानंतर बायको नांदवली पाहिजे, नाही नांदवली तर काय होईल? पोटगी द्यावी लागेल. कायदा आहे, ठरलं की ठरलं. तसं त्या पंडिताच्या मिटिंगमध्ये, त्या सभेमध्ये ते जे ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. मग त्यांनी काहीतरी वेगळंच ठरवल्यावर काय करायचं? म्हणून महाराज त्या सभेमध्ये होते. अध्यक्ष महाशय नेमले गेले. अध्यक्षाने एका पंडिताचं नाव सुचवलं. कीर्तनाला सुरुवात झाली बरं का. आता चित्त देऊन ऐका, थोड्या वेळच बोलणार, ध्यान देऊन ऐका. एक पंडित उठून उभा राहिला. त्यानं सांगायला सुरुवात केली, माणसाला माणसाच्या जन्माचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्यानं प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम म्हणजे कळलं का तुम्हाला? पद्मासन घालून बसायचं. ही साधी मांडी आहे. ती पावलं आहेत ना, ते ह्या मांडीवर एक आणि दुसरा पाऊल ह्या मांडीवर आहे. पाठीचा मनका ताट असं कुबड काढून नाही. इडा पिंगला त्याचे नाग, ते श्वास ओढायचा. कुंभक रेचक ते कुंभक लावायचा. श्वास ओढायचा. वडताना डाव्या नागपुडे वाट ओढायचा. कोणताना इथं कोंडून ठेवायचा. सोडताना उजव्या नागपुडे वाट सोडायचा. आत्मा ब्रह्मांडाला न्यायचा. कुंडलिनी जागृत करायची. आणि हे एवढं केल्यानंतर त्याला देवाची भेट होईल. महाराजांनी ऐकलं. महाराजांनी विचार केला, असलं काय आपल्या भक्ताला जमणार नाही. आपला प्राणायाम, आपल्याला प्राणायाम जमल का तसा? एवढा अवघड. आपला प्राणायाम कसा चालणार? सटकून बिडीचा नाही तर सिगरेटचा चोरका वाढायचा. तोंड बंद ठेवायचं आणि दोन्ही नाकपोड्या वाट धूर सोडून द्यायचा. नाक म्हणजे दूर जायचा भोंगा केलाय आपण. कारखान्याचा भोंगा कसा असतो तसा आपल्या नाक म्हणजे कारखान्याचाच भोंगा, आपल्या दूर जायचा भोंगा. दुसरा पंडित उठून उभा राहिला. त्यानं सांगितलं, प्राणायामाची गरज नाही. माणसाला मानवी जन्माचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, 84च्या फेऱ्यातून मुक्त व्हावं असं वाटत असेल, त्या कुंभमेळ्याला, प्रयागला, 12 ज्योतिर्लिंग, चारोधाम, सप्तपुर्या तीर्थयात्रेला जा. त्यानं 2 तास भाषण ठोकलं. तो खाली बसला. तिसरा पंडित उठून उभा राहिला. त्यानं सांगितलं,
या दोघांचं मत मला मान्य नाही. मी सांगतो 84च्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल, देवाची खऱ्या देवाची ओळख करून घ्यायची असेल, अनुष्ठान केलं पाहिजे. त्याच्या पुढचा उठला, त्यानं सांगितलं देवाच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान नको, तीर्थयात्रा नको, प्राणायाम नको, योगाभ्यास केला पाहिजे. सगळ्याच बोलणं ऐकलं महाराज आणि शेवटला महाराज उठून उभे राहिले. बोलणं झाल्यानंतर महाराज उठून उभे राहिले, अध्यक्षाजवळ आले, हात जोडले. महाराज म्हणले मी एक म्हणणं मांडू का? सगळे पंडित हसायला लागले, टिंगल करायला लागले. हे पंडित, दुसरा पंडित म्हणतात बस आपलं तर बोलणं झालंय ना, येडा चुक्या बोलतो म्हणतो, बोलू दे, आपलं झालेलं आहे, बोलू दे, बोल 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 काय म्हणतो. टिंगल म्हणून, विनोद म्हणून, चेष्टा म्हणून, कर्मणूक म्हणून तुकाराम महाराजाला संधी दिली. हा अभंग कुठं जन्माला आला? महाराजांनी त्या सभेमध्ये पंडितांच्या समोर लिहिला. काय म्हणाले महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून? सांगा विनवितो तुम्हासी सांगा, विनवितो तुम्हासी सांगा, विनवितो तुम्हासी सांगा, काळामध्ये पंडित लोक राजाजवळ असायचे आणि ते ज्ञानी पंडित एकत्रित जमून चर्चा करायचे. महाराज तरी आपल्या ढोबळ भाषेत बोलायला गेले, पण त्या काळामध्ये प्रथा अशी होती की ज्या राजाजवळ पंडित नाही त्या राजाचा अपमान समजला जात होता आणि त्याचा पंडित, ह्या राजाचा पंडित, ह्या राजाचा पंडित, अशी सगळे पंडित एकत्र असल्यानंतर मग वादविवाद खेळायचा. ब्रह्म म्हणजे काय? त्यानं विचारायचं, यानं सांगायचं. हरला पंडित की मग ज्यानं हरवलं त्या पंडिताला बक्षीस द्यायचं. एक विद्वान पंडित होता, सगळ्या राजाजवळच्या पंडिताला जिंकत आला होता.
आणि एका राजाला त्यानं पत्र पाठवलं, येणाऱ्या 10 तारखेला तुमच्या दरबारामध्ये तुमच्या पंडितासंग वादविवाद खेळायला मी येणार आहे, तुमचा पंडित तयार ठेवा. आणि योगायोग असा होता की ह्यांचा पंडितच मरून 5-10 वर्ष झाले होते. ह्यांना पंडितच मिळाला नव्हता. या राजाला चिंतातूर राजा झाला. प्रधानानं ओळखलं, राजे साहेब झोप लागत नाही, जागे असता, चेहऱ्यावर समाधान नाही, चिंतातूर दिसताय. पत्र दाखवलं, तारीख जवळ आली की आपल्या जवळ पंडित नाही म्हणजे आपला अपमान आहे. तारीख जवळ आलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात नाही, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे राजे आहेत सगळ्या राजांसंग असलेल्या पंडितासंग वादविवाद खेळून आपल्याकडे यायला लागलेला विद्वान पंडित आहे आणि आपल्याजवळ पंडित नाही. प्रधानानं सांगितलं, शांत झोपा, पंडिताची व्यवस्था मी करतो. राजांना झोप लागली आणि जबाबदारी प्रधानाच्या खांद्यावर पडली. प्रधानाला झोप लागना, तारीख जवळ यायला लागली. आता काय करायचं? प्रधानाला काय करमना. प्रधान लागला नगरीत फिरायला, कुणाला बघाव, पंडिताचा ड्रेस कुणाला घालाव. त्यांना एक तेल्याचा घाणा हाणणारा शंभू तेली दिसला. पूर्वी तेलाची घाणे चालायची. त्या शंभू तेली खाऊन पिऊन आडवं फुटलेला होता. बंबाटण्याच्या बंबाटणं होतं, तब्येतीनं तंदणीत होत. प्रधानाला आवडला माणूस, याला वाद खेळायला हे बरं. प्रधान त्याच्या घरी गेल्यावर म्हणला, आमच्याकडं कसं काही येणं केलं. ती कुठं हनुरूम नव्हतं, आडवा दांडू होता त्याचा. अरे राजाकडे एक पंडित वाद खेळायला आलाय, येणार आहे. बर मग राजे साहेब म्हणले, आपला पंडित कोण आहे का त्या पंडिताला वाद खेळायला? सांगा म्हणला जाऊन राजाला, ते पंडित आल्यावर मी येतो त्याला वाद खेळायला. झोपा म्हणाव निवांत. ठरलेल्या वेळेला ठरलेल्या तारखेला पंडित येऊन बसला सभेमध्ये. ह्याला शंभू तेल्याला बोलवायला गेले प्रधानजी. बँड काय, पंडिताचा ड्रेस काय आणि ह्याचा अंग मळलेलं काय. ह्याला दगड घेऊन स्वच्छ साबण लावून दगडानं घासून आंघोळ घातली. ह्या उत्सा पुरा घरी बंबाटण्याच्या बंबाटणं जामच्या जाम दिसायला मस्त. त्याला पंडिताचा ड्रेस घातला, लागला बँड दारात वाजायला. टाराराम 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 टाराराम. ड्रेस पंडिताचा घातल्यावर बघितला आरशात. बायकोला बोलवलं, इकडे या. बायको जवळ आली. काय हो, कशाला बोलवलं? कसा दिसतो बा? बायकोला तुमचं काहीतरी असतं. पालखीत बसला, पुन्हा बायकोला हाक मारली, इकडे या. बँड वाजत होता, स्वागत चालू होतं. बायकोला जवळ बोलवून म्हणला, मी कुठं चाललोय माहित आहे का? पालखीत बसून मी चाललोय राजवाड्यात. कशाला चाललोय माहित आहे का तुला? राजाकडे एक वाद खेळायला आलाय, भांडण करतोय, त्याच्या संग भांडण करायला चाललोय. भांडण करत असताना तहान लागली तर दही पेत त्याला भांडीन. तेवढं शिंक्यावरचं दह्याचं गाडगा आणि इकडं बायकोनं दह्याचं गाडगा आणलं, त्याच्या पालखीत ठेवलं. निघाली पालखी, आली राजवाड्यात, उतरला पालखीतनं. राजवाड्यातला नेम आहे, राजांना नमस्कार करतात, राजांकडे दलून घालतात, कोण प्रणाम करत. त्याला काय कसला नियमच माहित नव्हता. तुंबलेल्या बैलावानीच लागलं बघायला त्या पंडिताला. ती पंडित अर्ध जाग्यावर घाबरलं. म्हणला, काय भानगड आहे? म्हणला, लगा राजाला सुद्धा नमस्कार करत नाही. जे राजाला नमस्कार करत नाही ते लयच विद्वान आहे. काय अवघडच काम आहे. असं हाताची घडी घालून त्याच्याकडे असं रागानच बघायला लागलं. असं राजे साहेबांनी आदेश सोडला,
आसनस्थ व्हावे, म्हणजे आपापल्या जागेवर बसावे. त्याला काय कळते आसनस्थ व्हावे? हाताची घडी घालून त्याच्यावर तुंबलेल्या बैलासारखा बघायला. प्रधान शंभू तेल्याजवळ आला आणि आपल्या पंडिताला म्हणला, आसन टाकलेलं आहे, आसनावर बसून घ्या. त्याला आसनावर बसला तरी टक लावून त्याच्याकडे बघायला. विद्वान पंडित जास्तच घाबरला. उठला विद्वान पंडित राजे साहेबांजवळ गेला. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे राजे होते सर्व राजांच्या पंडितांसंग वादविवाद करून या ठिकाणी आलेलो आहे. सर्वांचे सर्टिफिकेट आणलेले आहे, सर्वांना हरवलेलं आहे. मी जिंकत आलेलो आहे, माझ्याजवळ सर्टिफिकेट आहे. आपली आज्ञा असावी, परवानगी दिली तर आम्ही शंका कुशंका विचारतो. प्रश्न परवानगी आहे. राजेसाहेब म्हणले दिली परवानगी. आता दिली परवानगी दिली, आता वादविवाद कसा खेळायचा? ही मुसमुसल्या बैलावानी असंच बघत होतो. सारखं त्याच्या जवळ आलं. विद्वान पंडित आपल्या पंडिताजवळ आला, हात जोडले. बघितलं हात जोडतोय का? त्यांना हात जोडून विद्वान पंडित म्हणला, वादविवाद खेळायचा? अरे खेळ की, त्याच्यासाठीच आलोय मी. जास्तच घाबरलं, एवढ्या जोरात बोललं. पुन्हा त्यानं धाडस करून विचारलं, वादविवाद खेळायचा पण गपचिप गपचिप खेळायचा, उघड उघड खेळायचा? शंभू तेल्यानं आपल्या पंडितांना सांगितलं, ए तू म्हणशील तसा खेळायचा, गपचूप गपचूप तर गपचूप गपचूप पट्ट्या खेळतोय, आणि उघड उघड तर उघड उघड हे चाल. तुझं काय म्हणणं आहे बघ? ती जास्तच घाबरलं, जोरात बोलायला लागलं. ही इकडून ती तिथं बसलं त्याच्या जागेवर जाऊन. विद्वान पंडितांनी पहिला प्रश्न मोकाट्याच विचारला. म्हणला गपचिपच विचारलेलं बरं, चाकली मूठ 1.25 लाखाची, सगळ्याला जिकत आले, कशाला ह्याला उघड प्रश्न विचाराव? पहिल्यांदा एक बोट केलं विद्वान पंडितानं. एक बोट केलं म्हणजे त्याचा प्रश्न असा होता, ब्रह्म एक आहे ना? ह्याला वाटलं माझा एक डोळा फोडतो म्हणतोय काय. त्याने लगेच त्याच्याकडे 2 बोट केले. त्याने विचार केला, माझा प्रश्न असा आहे, ब्रह्म एकच आहे ना? त्यानं 2 बोट केले म्हणजे त्यानं समजून घेतलं विद्वान पंडितांना, ही जाडा पंडित आहे. मी म्हणतोय ब्रह्म एक आहे, पण त्यानं लगेच सांगितलं, अरे ब्रह्म एक आहे पण त्याच्या बरोबर माया आहे. म्हणून त्यानं 2 बोट केलेले. उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न असा हात केला, पंचमहाभूत आहेत ना? असा हात केल्याबरोबर आपल्या पंडिताला वाटलं चापट मारतोय काय, मला चापट दाखवतोय. असा गुद्दा दाखवला. विद्वान पंडितानं उत्तर समजून घेतलं की पंचमहाभूत आहे, पण पुढच्यानं उत्तर दिलं, बाबा रे हे पंचमहाभूत आहेत पण एकत्रित आल्याशिवाय सृष्टीचा व्यवहार चालत नाही. काय मस्त सांगतो, काय विद्वान पंडित. 2 प्रश्नाची उत्तर विद्वान पंडिताला मिळाली. तिसरा प्रश्न लगेच एक काडी घेतली. 1 2 3 4 5 6 7 रेषा ओढल्या. प्रश्न काय होता विद्वान पंडिताचा? समुद्र 7च आहेत ना? त्याला वाटलं 1 2 3 4 5 6 7. म्हणजे मी त्याला गुद्दा दाखवला, ती मला विचारतोय, तू एका बुकीत जीव घेतो? एका बुकीत जीव घेतो म्हणजे ह्याने एक गुद्दा दाखवला म्हणजे तुझा, मला चापट मारतो, तुझा एका बुकीतच जीव घेतो. मग तू एका बुकीत जीव घेतो तर काय 7 भाकरी खातो का? त्याचा प्रश्न काय आहे, समुद्र 7 आहेत का? आणि याला वाटतंय तू काय 7 भाकरी खातो का? त्याच्या हातातली काडी हिसकावून घेतली आणि आधी एक रेष ओढली. 3.5 भाकरी खातोय, 7 नाही 3.5. मधी रेष ओढल्यामुळे त्याला उत्तर मिळालं.
अरे मध्ये एक समुद्र आहे म्हणतोय. मग बोलायचं तर नव्हतं, मग हाताने विचारलं काय बांधलं मध्ये समुद्र कसला आहे. त्यानं पालखीत दह्याचं गाडगं घेतलं, दान दिशा दधी समुद्र, पाताळा दह्याचा समुद्र. मी पुढं कोणता प्रश्न विचारणार, त्याला उत्तर आधीच माहित. दह्याचं गाडगच घेऊन आलं. वरून सांगितले त्यानं राजेसाहेबांना, राजेसाहेब मी हरलो, काय द्यायचं ते तुमच्या पंडिताला बक्षीस द्या. राजाला काही चैन पडेना. राजाला विद्वान पंडिताला बाजूला घेतलं, प्रश्न विचारला. कशी कशी झाली शंका कुशंका, प्रश्न उत्तर. अहो लय हुशार तुमचा पंडित. म्हणे कस काय, मी पुढं कसं हरवणार, कोणता प्रश्न विचारणार आधीच कळलं, उत्तर घेऊन आलत दह्याचं गाडगं. म्हणे कस काय, अहो मी पहिला प्रश्न विचारला, ब्रह्म एक आहे ना, एक बोट केलं, लगेच सांगितलं अरे ब्रह्म आहे पण त्याच्याबरोबर माया आहे. 2 बोट केली त्यांनी. समजलं मला. मी एक हात वर केला, पंचमहाभूत आहेत ना, लगेच त्यानं असा मूठ पीळ दाखवली की एकत्रित आल्याशिवाय सृष्टीचा व्यवहार चालत नाही. मी तिसरा प्रश्न विचारला, समुद्र 7 आहेत ना, अरे 7 आहेत पण मध्ये एक समुद्र आहे दह्याचा, म्हणून दह्याचं गाडगं फोडलं. हो हुशार आहे, त्याला काय द्यायचं ते देऊन टाका. मी हारलो. आपल्या पंडिताला बोलवलं, म्हणजे वादविवाद झाला. सोडतो काय म्हणला त्याला. आणि कस काय झाला, ती म्हणला तुझा मी एक डोळा फोडीन. त्याने एक बोट केलं. मी म्हणलं साल्या तुझे दोन्ही डोळे फोडीन. त्याच्याकडे 2 बोट केली. त्यानं मला चापट दाखवली. म्हणला चापटच मारेन तुला एक. तू चापट मारतो काय, तुझा एका बुक्कीतच जीव घेऊ. त्याला बुद्धच दाखवला. म्हणला ती घाबरली. म्हणला ती मायेजवळ आला. काय 7 भाकरी खातो काय, मला एका बुक्कीत जीव घ्यायला. 7 नाही 3.5 खातो म्हणून मध्ये रेष ओढली. म्हणला कशा बरं खातो म्हणून त्यांना असं केले, हे बघ ना ह्या बरं. त्या काळामध्ये विद्वान पंडित एकमेकाला प्रश्न विचारत होते. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सगळे पंडित एकत्रित होते आणि विषय महत्वाचा होता, म्हणून महाराजांनी परवानगी घेऊन हा अभंग त्या पंडितांच्या समोर लिहिलेला आहे की कधी माझ्या या शेतकरी वर्गाला प्राणायाम करायला जमणार आहे, कधी माझा शेतकरी वर्ग 12 ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या 4 धाम तीर्थयात्रेला जाणार आहे. नाही जमणार. संसार करता करता नांगर हंता हंता जर देवाचं भजन केलं तर वाया जाईल. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. महाराज म्हणतात तुम्हाला विनंती करतो की संसार करत असताना देवाचं नामस्मरण केलं, वाया गेला असेल तर सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. रोज मानवाची हत्या रोज वाट मारी, रोज मानवाची हत्या रोज वाट मारी. पापामध्ये ऐसा नाही कुणी वाटेकरी, पापामध्ये ऐसा नाही कुणी वाटेकरी. रोज सप्ताहातले कार्यक्रम नियमात संपले पाहिजे. मला वाटतं 10-25 झाले का 75 झाले का, 10-25 झालेले. अजून विठोबा रखुमाईचं भजन करायचं. वाल्या कोळ्याचा माणसं मारायचा धंदा होता.
एक माणूस मारला की मोहरी एवढा खरा उचलावा, राजनामध्ये टाकावं. 7 राजनं भरलेले होते. नारद मुनीची भेट झाली. महर्षी नारदांनी विचारलं, वाल्या माणसं मारतोस, पाप आहे का पुण्य आहे? ह्याला पुण्य कोण म्हणेल, हे पापच आहे. ह्याची सजा चुकल का भोगावी लागल? म्हणे भोगावी लागल. पण मी एकटा कसा भोगीन म्हणला, कुटुंब चालवतोय, सगळे वाटेकरी आहेत, जा घरात विचारून ये. गेले विचारायला. आईने सांगितलं, तू लहान होतास, आम्ही सांभाळ केला, माणसं मारून आम्हाला सांभाळ म्हटलेलं नाही. पत्नीनं सांगितलं, ज्याचं त्यानं बघायचं, आम्हाला शक्य नाही. एका गाडग्यात हात घातला, ठणन बोंब मारली, आई 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 आई, विंचू चालला, विंचू चालला, अंगठ्याला चावला, मनगटापर्यंत मुंग्या आल्या, कोपऱ्यापर्यंत आल्या. मग काय करू, ह्याच्यातल्या अर्ध्या मुंग्या लवकर काढून घ्या. वाऱ्या कोळी म्हणला, इंचू तुला चावला, मुंग्या तुला, आणि मला अर्ध्या कशा काढून घेता येईल? तिने रडायचं थांबवलं. माणसं तुम्ही मारली, पाप तुम्ही केलं, मला कसं भोगता येईल? तुमचं तुम्ही बघायचं. आणि शास्त्र काय सांगतो सांगू का? सांगा म्हणलं तर सांगू का? तसं तुम्ही श्रवण भरपूर केलेलं आहे. नवऱ्यानं केलेलं पुण्य अर्ध पुण्य बायकोला मिळतं. अर्धांगिनी आहे. तुमच्या भागात काय म्हणतात? अर्धांगिनीच ना. काही भागात अर्धांगिनी म्हणतात, काही भागात पत्नी म्हणतात, काही भागात कुटुंब म्हणतात, काही भागात धर्मपत्नी म्हणतात, काही भागात बिराड म्हणतात. बिराड आहे आमचं म्हणतात, बिराड. काही भागात खटलं म्हणतात, हे आमचं खटलं आहे. काही भागात गबाळ आहे म्हणतात आमचं. भाषा 12 कोसावर बदलली. नवऱ्यानं पुण्य केलं, अर्ध पुण्य बायकोला मिळतं. मग बायकोनं पुण्य केलं, अर्ध नवऱ्याला मिळालं पाहिजे का नाही? बायकोनं केलेलं पुण्य बायकोच्याच नावावर जमा राहतं, नवऱ्याला मिळत नाही. पण बायकोच्या हातून पाप जर झालं तर अर्ध पाप नवऱ्याच्या बोडक्यावर येऊन बसत. शास्त्र आहे, मी सांगत नाही, शास्त्र सांगतोय. पर बायकोने केलेलं पाप अर्ध जर नवऱ्याच्या बोडक्यावर बसत असेल तर नवऱ्यानं केलेलं पाप जाऊ दे ना बायकोच्या डोक्यावर, अर्ध नाही जात. नवऱ्यानं केलेलं पुण्य अर्ध बायकोला मिळतं. पण नवऱ्यानं जर पाप केलं तर अर्ध बायकोला प्राप्त होत नाही, मिळत नाही. ते नवऱ्यानं केलेलं पाप नवऱ्याच्याच बोडक्यावर बसतं सगळं. हे शास्त्र सांग. नामे तर बोला, नामे तरला नाही कोण, 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 नामे तरला तुकाराम महाराजांनी बसलेल्या पंडितांना प्रश्न विचारलेला आहे की देवाचं नाव घेतल्यानंतर तरलं जातंय, नाम घेता वाया गेला, कोणी वाया जात नाही. ऐसा कोणी आये केला, वाया कोण गेलेला असेल, कोणी ऐकलं असेल तर सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. पुढच्या चरणात महाराज म्हणतात नामे तरला नाही कोण, देवाचं नाव घेऊन तरला नाही. ऐसा द्यावा निवडून, निवडून सांगा की अशा
या जोडप्यानं, या जोडीनं, या नवरा बायकोनं, या कुटुंबानं देवाचं नाव घेतलं आणि तो तरला नाही, असं असेल तर दाखवा. तरले तरती हा भरवसा नामधार ज्यांनी देवाचं नाव घेतलं ते मागची सगळी मंडळी तरलेले. तरले तरती, आता जे नाव घेतील ते तरतात. तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. एक तास उरला खटवांग राया, एक तास उरला किती तास? एक तास उरला खटवांग रायासी. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. एकच तास उरला होता, पण एका तासामध्ये खटवांग रायानं नामस्मरण केलं. काय सांगितलंय शास्त्रामध्ये? शास्त्र करती वादावाद, मुख्य अर्थ तो गोविंद. 18 पुराणात काय सांगितलेलं आहे? 18 पुराणाच्या पोटी नाही नामाविन गोष्टी. वेदात काय सांगितलेलं आहे? वेद अनंत बोली. बोलू दे वेदाला काय बोलायचं ते. अर्थ इतकाची शोधिला. इतकाची म्हणजे काय? विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे. जीवनातला सार निज निष्ठा नाम घ्यावे. काय होईल नाव घेतल्यावर? काय होत? मुखी नाम हाती मोक्ष. ज्या मोक्षासाठी आयुष्य घालावं लागतं ती मोक्ष हातात आहे.
मुखी नाम अति मोक्ष ऐसी बहुतांची साक्ष. अजून काय नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. अजून काय होतंय शिव हाल हाल तापला राम नामे शीतल झाला राम नामे शीतल झाला. शिवशंकरांनी सगळ्या देवातला पोळा देव ओंकारेश्वर आहे आपला. जो करेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा. सप्ताहाचा दुसरा दिवस आहे माझी आहे. जी बाई आली नसेल तिला म्हणा अगं गावात पर्वणी चालू आहे आळशावर गंगा धावून यायला लागलेली आहे. काल पंढरपूरच्या महाराजाचं कीर्तन झालं नाही. तिथले महाराज कुठले कुठले यायला लागलेले. कोणत्या महाराजाच्या मुखातनं काय ऐकायला मिळालं सांगता येत नाही. आणि खुशाल घरात बसलीस उद्या हजरला. एका एका माणसानं 10 माणसाला सांगा. एका एका माऊलीनं 10 माऊलीला सांगा. करता करविता अर्ध पुण्य जोडे मोडविता दोन्ही नरका जाती मोडविता दोन्ही. नामयज्ञ आणि नामयज्ञातला हा दुसरा दिवस आहे. म्हणून तळमळीने सांगितलं सगळेजण म्हणा उद्याच्याला उठल्याबरोबर दिवसभर एकच सांगा आता मी नाही राहणार. घरात मी राहणार नाही. शेजारी म्हणाल मैत्रिणी म्हणाल अगं राहणार नाहीस म्हणजे कुठे गावाला जाणार आहेस का. आता मी नाही राहणार. आता मी नाही राहणार. आता मी नाही राहणार. सत्यामध्ये जाणार. सत्यामध्ये जाणार. मला काही गावाला चाललीस का अजिबात नाही. मग राहणार नाही म्हणतेस कुठं जाणार. सत्यामध्ये जाणार. सत्यामध्ये जाणार. बाई जाणार आणि भजन करणार. तू निर्णय असा कसा घेतलास की आता मी नाही राहणार. सत्यामध्ये जाणार. नाही जाणार हरिभजन करणार. एकदम असा निर्णय. मग ही सांगती संसारामध्ये काम करून ही जी माया आहे ना ममताई सासू माझी काजी नाना परी काजी नाना परी. ही माझी माया आहे. ही सासू आहे. ही माया मला सोडत नाही. ही माया मला हरिपाठाला येऊ देत नाही. ही माया मला कीर्तनाला येऊ देत नाही. हा संसार मला अडवा येतोय. ममताई सासू माझी काजी नाना परी सासरा खट्याळ माझा. मी बोलतो आहे. मी काय सामान्य व्यक्ती नाही. माए बड़ा अरे तू बड़ा का मैं बड़ा तेरे आगे मैं खड़ा. दंब जो मनात दंब आहे. अरे दंब सासरा खट्याळ माझा. आणि स्वतःच कुरकुर करी सासरवास. संसारातला सासरवास हा पाहून जीव माझा झाला उदास.
मेसेज येतात. मोबाईल हँग होतो. संसारामध्ये नातेवाईकाचे लई वेगळे वेगळे मेसेज येतात. कोण भांडणच लावतंय, कोण वेगळंच सांगतंय, कोण असंच कर म्हणतंय, कोण तसंच कर म्हणतंय. मोबाईल जसा हँग होतो तसं डोकं हँग झालंय आपलं. आणि हे हँग झालेलं डोकं समाधान जर पाहिजे असेल तर नामस्मरणाशिवाय समाधान नाही. विठोबा रखुमार, ज्याचं डोकं मोबाईल प्रमाणे हँग झालंय त्याने एकच लक्षात ठेवा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. या चित्ताला समाधान त्याशिवाय मिळत नाही. पाहता पाहता 11 वाजत आलेले आहेत. चाल होईल, माऊलीचं भजन होईल. त्याच्या अगोदर तुम्ही मला बोलवलं, मी तुम्हाला बोलवतो. तुम्ही मला बोलवल्यावर मी पंढरपूरची पत्रिका घेऊन आलेलो आहे. पत्रिका जवळ जपून ठेवा. तुमच्या मोबाईल मध्ये फोटो काढून घ्या. तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या ग्रुपवर व्हॉट्सअप करून टाका. संघटना करा. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाण 1 वेळा. काशीला 5 वेळा गेल्यानंतर, द्वारकेला 3 वेळा गेल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पंढरपूरला एकाच वेळेला आल्यानंतर पुण्य तेवढंच मिळतं. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाण 1 वेळा असं शास्त्र सांगतं. कुणाला पंढरपूरला येऊ वाटत नाही. सगळ्या संतांचं माहेरघर पंढरपूर आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं, सुका लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय 1 वेळ. तुकाराम महाराज म्हणतात, आल्यानो संसारा सारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे. त्या पंढरपुरामध्ये ती एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. तुमच्या बाजूला जो कृष्णाचा फोटो दिसतोय त्या कृष्णाला तुळशीचे पानं व्हायचं अनुष्ठान आहे. घरामध्ये अनुष्ठान केलं, जप केला तर 10 पट पुण्य मिळतं. तोच जप गाईच्या गोरक्षण मध्ये केला तर 100 पट पुण्य मिळतं. तोच जप गंगेच्या उंच पर्वतावर जर जाऊन केला एकांतात तर 1000 पट पुण्य मिळतं. तोच जप गंगेच्या किनाऱ्याला केला तर 10,000 पट पुण्य मिळतं. आणि तोच जप तीर्थक्षेत्रामध्ये सामुदायिक पद्धतीने केला तर नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जगाच्या पाठीवर पहिलं अनुष्ठान रुक्मिणी मातेने केलं. सत्यभामेने कृष्ण नारदाला दान दिला आणि तो कृष्ण माघारी सगळ्या देवाच्या कांता धावत आल्या आणि मागायला लागल्या, कृष्ण माघारी द्या, कृष्ण आमचा देव माघारी द्या. नारद मुनी म्हणले घ्या. आता तसा कसा घ्यायचा म्हणून एका पारड्यामध्ये तुला झाली, एका पारड्यात कृष्ण देव बसले, दुसऱ्या पारड्यात त्यांचं होतं नव्हतं ते सोनं टाकलं. पण कृष्णाचं पारड जड झालेलं हलना. रुक्मिणी मातेने एक तुळशीचं पान टाकल्याबरोबर पारड हल्लं, वर आलं.
बराबरीनं झालं. म्हणजे एक तुळशी पान कोटी यज्ञ समान. जगाला दान करणारा दाता आहे एवढा प्रभू जगदानी, मागे तुळशी दळ पाणी. जगाला दान करणारा दाता आहे पण तो तुळशीचं पान मागतोय. ते अनुष्ठान ओम श्री कृष्णाय नमः तिथं वाचायचं नाही, तिथं लिहायचं नाही, फक्त आळंदीहून सायुज्यता स्वामी येणार. आपल्या पंढरपूरच्या मठामध्ये कैकाडी महाराजाच्या मठाशेजारी असलेल्या मठामध्ये ती पूजा सुरू होणार. सकाळी 7 ला तुम्ही आता जसे बसले तसे बसलेले असतात. सगळ्याला जाग्यावर तुळशीची पानं. तुम्ही तुमच्या ताटामध्ये एक कृष्ण घेऊन यायचा. ताट, तांब्या, वाटी, आतरून पांघरून, अगरबत्ती, तुमच्या पूजेचं साहित्य, तुळशीचे पानं तिथे दिले. ओम त्या तुम्हाला म्हणता आलं तर या, मी पुढे म्हणतो सगळे माग म्हणा. ओम श्री कृष्णाय नमः म्हणा. महिला मंडळ ओम श्री कृष्णाय नमः. म्हणता आलं ना? काही इंग्लिश, काही कानडी, उर्दू काय आहे का? ओम श्री कृष्णाय नमः म्हणायचे आणि एक तुळशीचं पान व्हायचं. एक तुळशी पान कोटी यज्ञ समान. एवढा प्रभू जगदानी, मागे तुळशी दळ पाणी. हे 30 एप्रिलला सगळ्या माता भगिनी दरवर्षी मुक्कामाला पंढरपूरला येतात. 7 ला चहा, 7 ला अनुष्ठानाला सुरुवात, तुळशीची पानं दिली जातात. 9 वाजता जाग्यावर नाश्ता, कोणी चक्रीवर पडायला नको. आणि 9च्या पुढे रामकृष्ण हरीचा 12 ला प्रसाद. सगळा कार्यक्रम या पत्रिकेमध्ये छापलेला आहे. दुसरा कार्यक्रम वैकुंठ चतुर्दशी.